श्री स्वामी समर्थ सर्वांना. हा ना कालचा ब्लॉग आहे. कालपासून आमची यात्रा सुरू झाली होती, म्हणजेच करंजी गावची. आणि यात्रा आहे म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वांकडेच पोळ्यांचा स्वयंपाक असतो. तर माझ्या बहिणीच्या मैत्रिणी पोळ्यांचा स्वयंपाक जेवायला आल्या होत्या आज. आणि त्यानंतरनं 5-6च्या दरम्यान शासनकाठी येण्याची प्रथा आहे. आणि त्याच्यानंतरनं ज्यांचे ज्यांचे उपवास असतात हे त्याच्या मागणं लोटांगण असं घालत येतात, म्हणजे आपला जो नवस वगैरे असतो त्याच्यासाठी. नंतरनं फॅमिलीसोबत जराशी टाईम स्पेंड केला, कारण यात्रा आहे म्हटल्यानंतरनं सगळेजण भेटायसाठी आले होते आणि ह्यांची जराशी मस्ती चालू होती. त्यानंतरनं माझी एक मैत्रीण आली होती पाचगणीवरून, तिला घेऊन मी गेले यात्रेत फिरण्यासाठी. संध्याकाळी जरा चेंज वगैरे केलं, कारण यांना संध्याकाळी ना छबिना निघतो, तर ते पाहण्यासाठी आम्ही सर्वजण जमा होतो. तर सगळ्या मैत्रिणींना वगैरे गोळा केला आणि ही काठी शासनकाठी निघाली होती. तसेच छबिण्यासाठी ना सर्व मुले हलगीच्या तालावरतीनं चांगला ठेका धरला होता, कारण यात्रा आहे म्हटल्यानंतर जल्लोष हा झालाच पाहिजे, कोण सुट्टी देत नव्हतं. आणि त्यानंतरनं ना हा असा छबिना रात्री 10-10:30च्या दरम्यान निघाला होता. आणि ना आमच्याकडं अशी प्रथा आहे की हा छबिना देवळातून निघाल्यानंतर ह्याचे पाय आपोआप असे मागं जातात आणि ती पालखीनं रिटर्न अशी देवळापर्यंत जाते, म्हणजे आपोआपच एकदम ते मागं जातं सगळंजण. तर आहे ना हे सगळं पाहण्यासाठी ना इतकी गर्दी असते ना, काय बोलायलाच नको. आणि हे बघितल्याशिवाय ते यात्रेला गेल्यासारखं वाटतच नाही. आणि फटाकड्यांची आतिषबाजी, गुलाल वगैरे सगळे इतकं भारी असं वातावरण झालं होतं ना, म्हणजे एकदम खतरनाक. ह्यालाच म्हणतात आम्ही करंजेकर, नाद करायचा नाही आमचा. आणि हे सगळं पाहिल्याशिवाय असं वाटतच नाही की यात्रा वगैरे झाली आहे काय. आणि भरपूर गुलाल वगैरे खेळला. त्याच्यानंतर आम्ही पण खूप एन्जॉय केलं. तुम्ही बघू शकता इथं कसला गुलाल खेळला, हिच्याकडं बघून भीती वाटत होती. आणि ही माझी लहानपणाची मैत्रीण आहे आणि हिला आहे ना माझ्या आजीच्या हातच्या पोळ्या खूप आवडतात, कारण ही दरवर्षी जेवायला येते पोळ्या खाण्यासाठी. आणि ही आल्याशिवाय ना आम्हालासुद्धा वाटत नाही की यात्रा झाली. तर ना आजचा व्लॉग इथंच संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.